या ठिकाणी आपण पाहू शकता सदाभाऊ खोत यांच्या SK इंटरनॅशनल स्कूलमध्ये संतोष देशमुख यांचा मुलगा आणि त्यांचा भाऊ धनंजय देशमुख यांच्या भावाचं मुलाचं दोन्ही मुलांचं या ठिकाणी शाळेमध्ये प्रवेश करण्यात येत आहे। या ठिकाणी जल्लोष अशा पद्धतीनं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर कैलासवासी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हळहळ व्यक्त करण्यात येत होती आणि या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता। त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या देशमुख कुटुंबातील सर्व मुलांची शिक्षणाची जबाबदारी घेतली होती आणि त्याच्यानंतर आज या दोन्ही मुलांचा इयत्ता 8वीमध्ये या सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश घेण्यात येत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी देशमुख कुटुंबीय सर्व आपल्या कुटुंबासमवेत या ठिकाणी आलेले आहेत। त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची मुलगीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्याचबरोबर त्यांचे भाऊ या ठिकाणी सर्व आपल्या कुटुंबाच्या समवेत या ठिकाणी हजर झालेले आहेत। त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ऐतिहासिक क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता। त्या क्षणाला आता आपण सर्व साक्षीदार होत आहोत। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये या दोन्ही मुलांचं या ठिकाणी असणाऱ्या सैनिक स्कूलमधील मुलांच्या कडून स्वागत होत आहे। या ठिकाणी झांज पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं जल्लोष असं स्वागत करण्यात येत आहे। एकंदरीत पाहिलं तर या संपूर्ण घटनेकडं महाराष्ट्र आस लावून बसला होता, वाट बघत बसला होता आणि आज याचे डोळे आपण म्हणू शकता। या ठिकाणी या दोन्ही मुलांचं या ठिकाणी ॲडमिशन या ठिकाणी होत आहे। शिराळा तालुक्यातील रेटरे धरण या ठिकाणी सदाभाऊ खोत यांची शाळा होती आणि एकंदरीत पाहिलं आपण पाहू शकता की दोन्ही मुलं आणि त्यांची कुटुंबीय या ठिकाणी आलेले आहेत। इयत्ता 8वीमध्ये या ठिकाणी मुलांचं शिक्षण होणार आहे, त्याचबरोबर 12वीपर्यंत ही दोन्ही मुलं या ठिकाणी शिक्षण घेणार आहेत। आपण पाहू शकता आपण या कुटुंबातील जे धनंजय आहेत त्यांच्यासोबत बातचीत काय भावना आहेत तुमच्या? आज दोन्ही मुलं 8वीमध्ये प्रवेश घेत आहेत। आज सदाभाऊच्या रूपाने आम्हाला जे काही मुलांचं जे भवितव्य आहे, जे मुलांना शैक्षणिक जे काही कारकीर्द आहे त्यांची ती खऱ्या अर्थानं सुरू होते, परंतु दुःख मनात एकच आहे की आमचा भाऊ या जगात नाही। जर हे सगळं बघायला आमचे भाऊ असते तर आम्हाला सगळ्यात जास्त मोठा आनंद झाला असता, परंतु जे भाऊ आहेत सदाभाऊ त्यांनी जे सगळ्या कुटुंबाला माया प्रेम दिले ते असं म्हणतात की कुठंही कमतरता भासणार नाही, सगळ्यांना ज्या काही गोष्टी आहेत त्या परिपूर्ण इथं दिल्या जाणार आहेत आणि पोटतिडकीनं खूप मनोमन त्यांनी यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि आज पोरांचा प्रवेश झालेला आहे। आपण पाहू शकता संतोष देशमुख यांची कन्यासुद्धा या ठिकाणी काय भावना आहेत बाळा? आज दोन्ही भावंड तुझे शाळेमध्ये प्रवेश घेत आहेत। भावना म्हणजे खरंच आम्हाला या गोष्टीचं दुःख वाटतं की या क्षणी आमचे वडील आमच्यासोबत नाही आहेत। त्यांना हे बघून खरंच खूप आनंद झाला असता, पण त्यांच्या डोळ्यातील जे आमच्याबद्दलचे स्वप्न असतील ते आम्ही नक्कीच पूर्ण करू। जसं की आज हे दोघं भाऊंच्या या स्कूलमध्ये आहेत आणि आम्हाला तर सर्वांवर विश्वास आहे जसं भाऊ यांना खूप छान पद्धतीने घडवतील आणि ते देखील आमच्या वडिलांचे स्वप्न नक्कीच पूर्ण करतील। आपण पाहू शकता या ठिकाणी कुटुंबियाच्या मनामध्ये डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर ह्या ऐतिहासिक क्षणाची जी वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता त्या क्षणाचे साक्षीदार आपण संपूर्ण सर्वजण या ठिकाणी होत आहेत। कुटुंबियांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत की या दोन्ही मुलांना या ठिकाणी प्रवेश घेत असताना आपल्यासोबत आमदार सदाभाऊ खोत आहेत। काय भावना काय आहेत तुमच्या? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी कैलासवासी सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलाची आणि पुतण्याची शैक्षणिक जबाबदारी घेतली आणि या ठिकाणी संतोष देशमुख यांचा विराज आणि त्यांचा पुतण्या या दोघांना या स्कूलमध्ये आम्ही प्रवेश दिलेला आहे। स्कूलमध्ये सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। निश्चितपणानं एक चांगला कार्यकर्ता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा संतोष देशमुख यांचं नाव होतं आणि त्यांच्यावर जी काही घटना घडली ही अतिशय दुःखदायक होती आणि निश्चितपणानं या दोन्ही मुलांना विराजला आणि सत्यजितला आम्ही चांगल्या पद्धतीनं घडवू आणि चांगलं शिक्षण देऊ।
नक्कीच आपल्यासोबत ते दोन्ही मुलं आहेत. काय भावना आहेत बाळ तुझ्या? कशा पद्धतीने आता तुला या ठिकाणी प्रवेश मिळत आहे, काय भावना आहेत? आम्हाला आता पप्पाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, यामुळे आम्ही इथं आलो. काय भावना आहेत बाळ तुझ्या? काय नाही, अण्णाचं स्वप्न हे पूर्ण करायचं आहे आणि खूप मोठं व्हायचं आहे शिकून. भविष्यात काय होण्याचं स्वप्न आहे तुझ्या? इंजिनियर म्हणजे. आपण जाऊन काय स्वप्न आहे बाळा तुझं? भविष्यात काय व्हायची इच्छा आहे? मला इंजिनियरच व्हायचं आहे. इंजिनियर होणार आहेस काय? हां. आता आईवडिलांच्यापासून एवढ्या लांब तू शिकणार आहेस, आईवडिलांची आठवणी ह्या ठिकाणी येत राहणार आहे. कसं बघतोस याच्याकडे? मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, यामुळे तू पूर्ण करणार शिक्षण या ठिकाणी. नक्कीच आपण पाहू शकता आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी या ठिकाणी शाळा शिकणार आहे, प्रवेश घेतलेला आहे आणि मी भविष्यात इंजिनियर होण्याचं स्वप्न या मुलांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन सुनीलसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.